नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये अचानक कोरोना प्रसाराची संख्या वाढायला लागली आहे. गेले सातत्याने 3 दिवस 6000 पेक्षा जास्त कोरोना बाधितांची संख्या नोंदवलेली गेली आहे. महाराष्ट्रात कोरोना कागदावर आला, कागदावर लपला, कागदावर पुन्हा एकदा बाहेर आला का, असे प्रश्न त्यामुळे उपस्थित होतात. अचानक असं काय घडलं की ना कुठला सण, ना कुठल्या प्रकारचा महोत्सव, ना इतर कोणत्याही प्रकारची विशेष पारंपरिक घटना की जेणेकरून गर्दी व्हावी आणि कोरोनाचा उद्रेक व्हावा. अशा बाजूला एका बाजूला हा तर्क असताना दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांच्या सभा, आंदोलनं, मोर्चे या सगळ्यातून सुरू असलेली गर्दी मात्र महाराष्ट्रात कायम राहिली. विशेष म्हणजे मुंबईत लोकलमध्ये प्रवास करायची संख्या वाढायला लागल्याच्या नंतर कोरोना वाढतोय असं सांगितलं जात असतानाच प्रत्यक्षात महाराष्ट्राचा हॉटस्पॉट कोरोनाचा ठरला तो विदर्भ. विदर्भातले 1 नाही 2 नाही तर जवळपास अर्धा डझन जिल्हे या कोरोनाच्या नव्या त्रासाच्या कटकटीला सामोरे जात आहेत आणि अमरावती त्याचं एपिसेंटर अर्थात केंद्रबिंदू ठरलेला आहे. विदर्भात असं काय घडावं की अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार दिसून यावा? विदर्भातली भौगोलिक, हवामान दृष्ट्या किंवा राजकीय परिस्थिती अशी काही बदलली आहे का की कोरोना तिथे मोठ्या प्रमाणात प्रसार पावतोय? राजकीय दृष्ट्या बघायला गेलं तर विदर्भामध्ये पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादीने हातपाय टाकायला सुरुवात केली. काँग्रेसने विदर्भाचा प्रदेशाध्यक्ष दिला आणि कोरोनाच्या प्रसारामुळे सर्वच राजकीय घडामोडींवर गदा आली. हा भाग कितपत तार्किकदृष्ट्या योग्य अयोग्य त्याची चर्चा होईलच, पण मुळात लोक सुद्धा कोरोनाच्या प्रतिबंधाला अपेक्षित प्रतिसाद देताना दिसत नाहीयेत. मास्क घातला पाहिजे, लस टोचून घ्यायला हवी आणि इतकंच नाही तर स्वच्छता बाळगायला हवी आणि परस्परांमध्ये अंतर बाळगायला हवं हे सांगून सांगून सांगणाऱ्यांची तोंड दुखली आहेत, पण वागणाऱ्यांचं वर्तन काही सुधरत नाही. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं आणि ज्या गतीनं कोरोनाचे नवे आकडे येत आहेत ते अख्ख्या देशासाठी चिंताजनक आहेत. कारण अख्ख्या देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या दीर्घकाळ या राज्यात राहिली आहे. आत्ताच्या घडीला महाराष्ट्र आणि केरळ या 2 राज्यांमधल्या कोरोना प्रसाराची संख्या चिंताजनक आहे. हे सगळं जरी असलं तरी पण लसीकरणाला नकार दिल्यानंतर किंवा लसीकरण करून घ्यायला टाळमटाळ केल्यानंतरच कोरोनाची भीती घातली जाते का, असा एक सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित होतोय. म्हणूनच आजची लक्षवेधीची चर्चा, कोरोनाचा व्हायरस राजकीय आहे का? आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर आशा मिरगे आहेत, त्या अकोल्याहून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्यासोबत अमरावतीहून जोडले गेलेले आहेत. अमरावतीचं प्रसिद्ध दैनिक असलेल्या दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे आपल्यासोबत आहेत. राजकीय विश्लेषक या नात्याने ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत नागपूरहून आरोग्य विश्लेषक म्हणून डॉक्टर अविनाश बानाईत आहेत. तसंच माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये देवयानी खानखोजे आहेत. देवयानी खानखोजे या आरोग्य अभ्यासक या नात्याने आपल्यासोबत आहेत. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया. माझा पहिला प्रश्न देवयानी खानखोजे यांना आहे. देवयानीजी, ज्या पद्धतीनं कोरोनाचा अचानक उद्रेक झाला त्याची काही प्राथमिक कारणं कुठेतरी नोंदवलेली आहेत का? सरकार दरबारी अ ब क ड या पद्धतीने आपल्याला ती सांगता येतील का की आत्ताच्या घडीला 6000च्या पेक्षा दर दिवशी गेल्या सलग 3 दिवसात रुग्ण वाढावेत ते या कारणामुळे वाढले आहेत? सगळ्यात पहिले मला असं सांगावंसं वाटतं की लोक कोरोना आता संपला, आता आपण मास्क घालायची गरज नाही, आता आपल्याला काही काळजी करायची गरज नाही, हे सगळं
विचार करून इकडे तिकडे फिरतात ते. आपण मार्केटमध्ये गेलो तर तिथे प्रचंड गर्दी आहे, ट्रेनमध्ये गेलो लोकल ट्रेनमध्ये तिथे प्रचंड गर्दी आहे, कोणीही मास्क घालताना आपल्याला दिसत नाहीये. सरकारनी ज्या पद्धतीने लोकांपर्यंत हा निरोप पोचवायची गरज होती की सगळ्यांनी मास्क घालणं आवश्यक आहे, कोविड हा अतिशय इन्फेक्शस प्रकार आहे, तरी सुद्धा लोकांनी त्यांची दखल घेतलेली नाहीये. त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये आपण बघाल तर ते यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग मध्ये E48-4K नावाचा एक म्युटंट सापडला गेला जेव्हा त्यांनी कोविड-19चं हे अनालिसिस केलं. त्याच्यामध्ये लक्षात आलं आपल्याला की फॅमिली का इन्फेक्टेड होतात ते, कारण हा जो म्युटंट आहे, हा जो आहे स्ट्रेन आहे, हा साऊथ आफ्रिकामध्ये फार रॅपिडली पसरताना दिसलेला आहे आपल्याला. दॅट इज वाय आपल्याला असं दिसतं की कुटुंबामध्ये एका माणसाला जर कोविड झाला तर इन नो टाइम सगळ्या लोकांना कोविड होतोय. त्याचं एक कारण हे पण आहे. दुसरं, त्यांनी जेव्हा टेस्टिंग केलं तेव्हा अजून एक त्यांना व्हायरस मिळाला, तो N44K म्हणून N44K नावाचा व्हायरस मिळाला, जो नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा मिळाला आणि हा पण इंग्लंडमध्ये फार वेगाने पसरतो आहे. त्यामुळे जेव्हा काही लोक इंग्लंडहून मुंबईमध्ये किंवा इंडियामध्ये जेव्हा आली तेव्हा त्या लोकांना बरोबर त्यांचं ट्रॅकिंग केलं गेलं नाही. ती सुटली एअरपोर्टवरनं आपल्या घरी गेली, लोकांची नजर चुकवून, आणि म्हणून आपलं अजून एक असं कारण असू शकतं की सगळी दूर हा व्हायरस फार अतिशय वेगाने स्प्रेड होत आहे. आणि आज BMCनी डायरेक्शन दिले की जेवढे कोविड सेंटर्स आपण नवीन उभे केले होते, BKC मध्ये एक होतं, महालक्ष्मीमध्ये एक होतं, गोरेगाव मध्ये एक होतं, या सगळ्यांना आता आपण खोलायची गरज आहे. बरं, आता त्या मुद्द्याकडे येऊ, पण आता पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही जी एक महत्वाची माहिती दिलीत त्यातला जर लसावी काढायचा असेल तर आपण असं लक्षात आणून दिलं की लोकांनी अपेक्षित असे निर्बंध पाळायला हवे होते, ते त्यांच्याकडून पाळले गेले नाहीत. मला पटकन या निमित्तानं शिवराय कुलकर्णींना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. शिवराय कुलकर्णी, महाराष्ट्रात सर्वाधिक परदेशी माणसं येण्याचं ठिकाण आहे मुंबई. मुंबईत सर्वाधिक विमानं उतरतात, मुंबईतून सर्वाधिक विमानं बाहेर उड्डाण करतात. असं असताना विदर्भ जास्त बाधित झालेला कसा काय असावा, आणि त्यात सुद्धा अमरावतीची संख्या चिंताजनक का निर्माण व्हावी? अमरावतीत असं काय दडलेलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात अमरावतीत बाधित झालेल्यांची संख्या आढळून येते आणि परिस्थिती पूर्णपणे 7 दिवसांची, जशी 1 वर्षापूर्वीची टाळेबंदी होती तशी टाळेबंदी लागू करायची वेळ आलेला हा पहिला जिल्हा ठरावा? प्रसादजी, आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक जे आपण दिलं आहे की कोरोना राज, तर या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही मध्ये नाही देता येणार, पण याच्यामध्ये राजकीय कारण नक्की आहेत. राजकीय कारण नाही असं आपण म्हणू शकणार नाही. असं आहे की आज आपण म्हणालात की अमरावतीची परिस्थिती पूर्ववत पुन्हा लॉकडाऊन सारखी झाली, मागच्या वेळेसारखी. ती का झाली? तर ती काय काल एकाएकी झाली का? गेल्या 22-23 दिवसांमध्ये रोज आकडे निघत होते. आपण लॉकडाऊन बंद केल्यानंतर आणि सगळं खुलं केल्यानंतर प्रशासन होतं कुठे अस्तित्वामध्ये? प्रशासन अस्तित्वातच नव्हतं, शासन अस्तित्वातच नव्हतं, आरोग्य यंत्रणा ढेपाळली होती पूर्णपणे. त्याच्यामुळे कोरोनाचं गांभीर्य प्रशासनाने सांभाळायला पाहिजे होतं. पण शिवरायजी, अमरावतीचं असं काय स्थानविशेष निघावं की अमरावतीची परिस्थिती अख्ख्या राज्यात चिंताजनक व्हावी? अमरावती म्हणजे अशा कुठल्या महामार्गावर आलं की जिथे कुठल्या एका कारणामुळे कोरोना पसरला असेल? अमरावतीत अशा प्रकारे कुठली विमानं आली, कुठनं बाहेरनं माणसं आली की अमरावतीची परिस्थिती इतकी चिंताजनक का व्हावी? याचं राजकीय उत्तर देण्याच्या आधी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काही उत्तर सापडतंय? याचं उत्तर नंतर आशा मिरगेंकडूनही आपण घेऊच. नाही, असं आहे की हे म्युटेशन कुठून आलं, आणि हा संशोधनात्मक साखळीचा विषय आहे. ही मधल्या काळामध्ये 22 दिवसांमध्ये या साखळीची चिंताच कोणी केली नाही. असं आहे की काल एक परवा ज्या दिवशी लॉकडाऊनची घोषणा झाली त्या दिवशी 1055 रुग्ण अमरावतीमध्ये निघाले. कालची संख्या 713 होती. पण 1055 रुग्ण निघण्याच्या आधीचे 23 दिवस जर प्रसादजी आपण बघितले तर हे 23 दिवस क्रमाक्रमाने वाढत होते. म्हणजे ज्यावेळी आता आपल्या स्टुडिओतून त्या ताई सांगत होत्या आता की त्या म्हणत होत्या की लोक म्हणत होते की कोरोना गेला,
तर कोरोना गेला असं वातावरण निर्माण झालेलं असताना अचानक अमरावतीमध्ये 100, 150, 200, 300 निघायला लागले. तर त्या 300 पासून 22 दिवस हा फार मोठा कालावधी आहे. हा एक की या महत्वाचा मोठ्या मुद्दा आपण कालावधीत मांडलात. आशा मिरगेंना त्या निमित्तानं विचारूयात. आशाताई, अमरावतीत रुग्णसंख्या ज्या टप्प्यानं वाढत होती तेव्हाच त्या रुग्णसंख्येच्या वाढीला रोखायला हवं होतं. तसं नसतं झालं, म्हणजे तसं झालं असतं तर परिस्थिती वेगळी असती. झालं नाहीये म्हणून आज तिथे 7 दिवसांची टाळेबंदी लागू करावी लागली आहे. मुळात कुलकर्णी साहेबांना मी सांगू इच्छिते की 22 दिवस नाही झाले, या सगळ्या गोष्टींना एक आठवडा किंवा 10-12 दिवस झाले. मान्य की प्रथम आपल्या लक्षात यायला की ही सेकंड स्ट्रेन आहे आणि अतिसंसर्गजन्य आहे. जसं देवानीताई म्हणाल्या, दॅट इज ट्रू की शासन किंवा प्रशासन, म्हणजे अमरावतीत तर मी जाऊन बसले नाही, पण अकोल्यातही तीच परिस्थिती आहे. माझ्या अकोल्यातल्या जितेंद्र पापळकर नावाच्या जिल्हाधिकाऱ्यांचं मी सांगते की पहिल्या दिवशी जेव्हा 10 रुग्ण निघाले त्या दिवशीपासून ते डेली रिव्ह्यू घेतात, ट्रेसिंग करतात, क्वारंटाईन करतात, टेस्टिंग करतात. अमरावतीत रुग्ण जास्त दिसतात त्याचं बेसिक कॉज अमरावतीत टेस्टिंग जास्त होतात, जे शासनाचं प्रशासनाचं काम आहे असं मला वाटतं. पण मग आशाताई या तुमच्या वक्तव्यात एक कबुली लपलेली आहे. अमरावती टेस्टिंग जास्त होतं म्हणून रुग्ण जास्त सापडतात, याचा अर्थ इतर ठिकाणी टेस्टिंग ट्रेसिंग होत नाहीये. नाही, टेस्टिंग, माझ्या म्हणण्याचा अर्थ असाच आहे की टेस्टिंग केलं तर रुग्ण मिळतील. मुंबईला सुद्धा परवा 11,000 होते घेऊ, काल 19,000 आहेत, आज 14,000 आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात 14,000 आहेत. प्रसादजी, हे अतिसंसर्गजन्य आहे, अतिसंसर्गजन्य आहे. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, मी तर यशोमती ठाकूरांचं अभिनंदन करेन की त्यांनी पहिल्यांदा निर्णय घेतला लॉकडाऊन करण्याचा. 4 आहेत किंवा 40 आहेत, पण हे अतिसंसर्गजन्य सेकंड जनरेशन आहे, जसं देवाईनी काही म्हणाल्या तसं. आणि याला आता 4 जरी असतील तरी, 400 जरी असतील तरी आणि 4,000 असतील तरी थांबवण्यासाठी आपल्याला त्याला लॉकडाऊन करावं लागेल, दुसरा उपाय नाही. लॉकडाऊन करावा लागेल, त्याला उपाय नाही असा दावा आशाताई करतात. त्यांना एक प्रतिवाद, त्यांचा एक वाक्य माझं ऐका की आपण जेव्हा पहिलं लॉकडाऊन काढायची वेळ आली, आम्हाला मंदिरं लवकर उघडून पाहिजे, आम्हाला विमानतळं लवकर उघडून पाहिजे, आम्हाला रेल्वे चालू करायची आहे, आम्हाला जिम चालू करायचं आहे, आम्हाला प्रार्थना स्थळं चालू करायची आहेत. आणि त्या प्रमाणात लोकांना एज्युकेट करायला किंवा लोकांनी ते समजून घ्यायला, जसं देवानीताई म्हणतात तसं. बरं, आशाताई, आपण असं म्हणता आहात की जेव्हा टाळेबंदी होती तेव्हा टाळेबंदी शिथिल करण्यासाठी काही जण आग्रही होते. मला याचं एक राजकीय उत्तर इथे अपेक्षित करतो. देवयानीजी आपल्याला संधी देतो. एक पटकन राजकीय उत्तर आपण शिवराय कुलकर्णींपासून घेऊ. शिवराय कुलकर्णी, भारतीय जनता पार्टीनं मंदिरं उघडायला लावायचा आग्रह केल्यामुळे कोरोना पसरला असा एक सत्ताधारी गटाकडून होणारा आरोप आहे, त्याचा बचाव आहे का? आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या संदर्भात एक गोष्ट सत्ताधारी पक्ष विसरतोय की मवियातलाच घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात आधीपासून टाळेबंदी शिथिल व्हावी याच्यासाठी प्रयत्नशील होता. शिवराय कुलकर्णी, असं आहे प्रसादजी की आता त्यांनी एक गोष्ट ठरवून टाकली की कोरोना वाढीचं किंवा कोणतंही खापर हे तिन्ही पक्ष सेक्युलर असल्यामुळे यांनी मंदिरावर फोडायचं ठरवून टाकलाय. नाईट लाईफ आधी उघडल्या गेलं, बार आधी उघडल्या गेले, दारूची दुकानं आधी उघडल्या गेले. यामुळे कोरोना पसरत नाही आणि मंदिरामुळे कोरोना पसरतो. हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे, संजय राऊतांपासून तर शरद पवारांपर्यंत लागलेला शोध आहे आणि ते शेवटपर्यंत मंदिरामुळे पसरणार हे सांगणार आहेत आणि ते सांगणारे जनतेला देखील माहिती आहे. असा वस्तुस्थितीपासून दूर पळू नका. कशाचं राजकीय उत्तर जर द्यायचं झालं तर आपण थोड्या वेळी राजकीय चर्चा करू. मला आपल्याला एवढं सांगायचं आहे प्रसादजी की टेस्टिंग वगैरे काही जास्त झालेलं नाही. 3-3 तासाच्या रांगा आहेत. माझे मित्र पत्रकार विलासजी मराठे चर्चेमध्ये आहेत. मी पक्षाचा माणूस आहे, तुम्ही संपादकांना विचारू शकता. 3-3 तास लोकांच्या रांगा आहेत, 3-3 तास टेस्टिंगसाठी स्वतःहून लोक जात आहेत. इतकी पॅनिकी आहे की अतिशय कमी सेंटर्सवर टेस्टिंगच्या रांगा असताना 1000 पैकी कोरोना पॉझिटिव्ह निघणाऱ्यांचं प्रमाण हे 59% अमरावतीमध्ये गेलं. या तरीही कुठलीही उपाययोजना गेल्या 25 दिवसामध्ये गांभीर्याने जी करायला पाहिजे होती ती केल्या गेलेली. शिवराय कुलकर्णी पटकन विलासराव मराठींना बोलतं करूयात. विलासराव, ज्या पद्धतीनं शिवराय कुलकर्णींचं निरीक्षण आहे, एक राजकीय व्यक्ती म्हणून ते निरीक्षण आपण
पूर्णतः तशाच पद्धतीनं स्वीकारायचं का, की त्या निरीक्षणाला सामाजिक कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून पाहिले गेलेली एक सत्यतेची झालर आहे? शिवराज कुलकर्णींनी केलेले आरोप हे राजकीय आहेत का वस्तुस्थितीला धरून आहेत? पत्रकार या नात्यानं तुम्हाला काय दिसतंय? आरोग्य व्यवस्था विदर्भातली संपूर्ण आणि खास करून अमरावतीतली कितपत जिवंत आहे? शिवराज कुलकर्णींनी जे काय आता वाच्यता केली त्याला मी काही प्रमाणात सहभागी आहे. मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की सर्वसामान्य अमरावतीकरांनी सामाजिक अंतराचे पालनच केले नाहीये आणि मास्क बांधण्यास त्यांना अनेक जण तयार नव्हते. आणि 28 जानेवारी पासून जो काय फिगर वाढतो आहे त्यानंतर प्रशासन पाहिजे तेवढं, ते मनपा असो की जिल्हाधिकारी असो की पोलीस असो, त्यांनी कोरोना गेला याप्रमाणेच अगदी लोकांचा वावर होता आणि कारवाई अगदी नगण्य होती. पण विलासराव, तुम्हाला असं वाटतं की प्रशासन कंटाळलं होतं सातत्यानं सतर्क राहण्यामुळे आणि त्यांच्या या कंटाळलेपणामुळे आलेलं शिथिलपणा, आलेलं शैथिल्य हे लोकांच्या बेशिस्त वागण्याला पूरक ठरत गेलं? काय झालं प्रसादजी, प्रशासन कंटाळलं असं म्हणता येणार नाही या क्षणी. मध्यंतरी अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्ष असो, कारण की मध्यंतरी अमरावतीला होती, नंतर आपली याची शिक्षक मतदारसंघाची, तेव्हा मेळावे झाले, तेव्हा सुद्धा कार्यकर्ते भाजपाचे असो ते सुद्धा काही तुम्हाला मास्क घालून दिसत नव्हते. मध्यंतरी राष्ट्रवादीचे मेळावे झाले. आपल्याला कल्पना आहे की अमरावतीचा राष्ट्रवादीचा मेळावा झाल्यानंतर खुद्द गृहमंत्री दुसऱ्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. म्हणजे सर्वीकडे अगदी राजकीय क्षेत्राला सुद्धा याच्यामध्ये खूप दोषी ठेवावं लागेल. अगदी आपण जे सांगता आहात त्याची अनेक पूरक घटना आणि पूरक दृश्य आपल्याला पाहायला मिळू शकतात. आत्ताच्या घडीला टीव्हीवर सुद्धा आपण त्यातलीच काही पूरक दृश्य पाहतो. धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात झालेली गर्दी असेल, अब्दुल सत्तारांच्या मुलाचा वाढदिवस असेल, राजकारण्यांचं वर्तन हे अजिबात आदर्शवत राहिलेलं नाही. देवयानी खानखोजे, आपली प्रतिक्रिया. म्हणूनच आपल्याला दिसतंय की अनिल देशमुख आपले जे होम मिनिस्टर आहेत त्यांना पण कोरोना झाला, छगन भुजबळांना पण कोरोना झाला. आपल्या राष्ट्राचे जे युवा नेता आहे ते युवा नेता म्हणतात की 1-1 वाजेस्तोवर रात्री आम्ही पब उघडे ठेवू, नाईट लाईफ चालू ठेवू. पण मंदिरामध्ये जायला सांगितलं तर सांगतात आम्ही मंदिरं खोलत नाही. मंदिरामध्ये ऍट अ टाइम किती लोक जातात? 2 लोक, 4 लोक, 5 लोक, 6 लोक. पब मध्ये वगैरे ऍट अ टाइम किती लोक जातात? सो ही जे डिसिजन रॅन्डमली या लोकांनी घेतले गेलेत त्यांनी त्याचा आपल्याला दुष्परिणाम याच्यावरती दिसतोय की आज असंख्य लोकांना कोरोना लागतो आहे आणि मुळात त्याच्यामध्ये 75% लोकांना हा डिटेक्टच होत नाहीये. हा एक अत्यंत गंभीर अतिशय गंभीर आहे की लोकांना दे आर कॅरियर्स ऑफ द व्हायरस आणि तो डिटेक्ट होतच नाहीये, त्यांना सिम्पटम्सच नाहीये. ते फक्त कुठे बाहेर गावी जायला निघतात किंवा कुठे जिथे एखाद्या फंक्शनला जाताना त्यांना त्याची कोविड टेस्टची गरज असते. जेव्हा त्यावेळेला ते टेस्ट करायला जातात तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की त्यांना कोविड पॉझिटिव्ह आहे. खूप सिरियस मॅटर आहे. हा गंभीर मुद्दा आपण मांडला. डॉक्टर बाणायतांकडे जाऊयात. डॉक्टर बाणायत आपल्यासोबत नागपूरहून जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, या निमित्तानं 2 मुद्दे उपस्थित राहतात. एक, थोड्या वेळापूर्वी शिवराज कुलकर्णींनी असं सांगितलं की अमरावतीमध्ये टेस्टिंगची संख्या जर जितकी होतीये ती आपण डोळ्यासमोर ठेवली तर 69% लोक पॉझिटिव्ह निघायला लागलेली आहेत. दुसऱ्या बाजूला देवयानीजी यांनी सांगितलं की अनेक जण, सुमारे 75% लोक हे पॉझिटिव्ह आहेत पण त्याची नोंदच होत नाहीये. या 2 गोष्टी आत्ताच्या स्थितीत समूह आणि समाज या दोघांसाठी कशा घातक असू शकतात? डॉक्टर बाणायत. हा, मुळात ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, याला कुठेही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न मी मेडिकल पर्सन म्हणून ऍक्सेप्ट करणार नाही. खरं पाहिलं असता जिथे कुठे गर्दी होते, जिथे कुठे त्रिशूळ ज्याला मी म्हणतो की बाबा मास्क घालणे, हात धुणे आणि तिसरी गोष्ट सोशल डिस्टन्सिंग, हा शब्द जरी कॉमन झालेला आहे तरी आपली थुंकी दुसऱ्याच्या श्वासनलिकेत किंवा तोंडावर पडू नये एवढं डिस्टन्स ठेवणे, ज्याला आपण 6 फूट म्हणतो किंवा 2 गज की जुरी ज्याला म्हटलेलं आहे, हे जे त्रिशूळ वापरलं गेलं तर कोरोना 100% कंट्रोलमध्ये येऊ शकतो.
मंदिरात जाणे, मोर्चे काढणे, राजकीय सभा होणे ह्याच्याशी कोरोनाचा काही एक संबंध नाही. गर्दी होणे हाच एक मुळात प्रश्न आहे आणि गर्दीमध्ये हे त्रिशूळ न वापरले जाणे त्यामुळे बेसिकली कोरोना वाढतो आहे. टेस्टिंग होणे जास्त होणे आणि म्हणून कोरोनाचे केसेस वाढल्या हा एक आस्पेक्ट ऍक्सेप्टेड आहे की जितक्या जास्त टेस्टिंग होतील तेवढे केसेस तर डिटेक्ट होतील आहे. असिम्प्टोमॅटिक पेशंट याच्या सोसायटीमध्ये खूप सारे आहेत, त्यांचे टेस्टिंग झाले तर नक्की केसेस वाढतील पॉझिटिव्ह. पण याचा अर्थ हा नाही की खूप प्रॉब्लेम असा क्रिएट होऊन गेलेला आहे. बेसिकली जिथे कुठे गर्दी होते, मग तो मॉल असो बाजार असो, तिथे एवढं जर केलं की हे त्रिशूळ वापरलं गेलं तर कोरोना 100% कंट्रोल मध्ये येईल. डॉक्टर मध्ये एक डॉक्टर अविनाश बानाईत, पण मला आपल्याला या निमित्तानं विचारायचं आहे, आपलं एक महत्वाचं वाक्य आता या प्रस्तावनेत समोर आलं. तुमचं म्हणणं असं होतं की इतकी मोठी काही परिस्थिती आव्हानात्मक झालेली नाही, मग 7 दिवसांची टाळेबंदी अमरावतीत लागावी आणि विदर्भात अर्ध्या डझनच्या जवळपास जिल्हे बाधित निघावेत, हे सगळं कसं काय? आणि हा खऱ्या अर्थानं वाढलेला धोका आहे की उभा केलेला बागुलबुवा आहे? हे बघा की नंबर ऑफ केसेस वाढल्या म्हणजे कोरोनाची खूप भीती झाली असं नव्हे. पॉझिटिव्हिटी वाढली पण सिरियसनेस किंवा डेथ रेट याच्यामध्ये फरक पडलेला नाही आहे. आणि बेसिकली जितक्या जास्त टेस्टिंग होतील तेवढे असिम्प्टोमॅटिक पेशंट हे पॉझिटिव्ह डिटेक्ट होतीलच. तर एवढं काही खूप जास्त त्याचा खरंच बुवा करण्यात अर्थ नाही. परंतु डॉक्टर बाणाईत सावधानी ही आता तर या विषयाचा करावीच लागेल. करण्याची गरज नाही. देवयानी खानखोजे यावर काही प्रतिवाद करू इच्छितात? मला असं वाटतं की परिस्थिती घाबरण्यासारखी आहे असं म्हणून आपल्याला चालणार नाही की आपण घाबरायचं कारण नाही, आपण मोर्चे काढू, आपण एकत्र बसून पिकनिक करू. परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट यावेळेला असा आहे की वॅक्सिनेशन सगळ्यांचं ताबडतोब झालं पाहिजे. मी स्वतः वॅक्सिन घेतलेले, मला अजिबात त्रास झालेला नाहीये. परंतु सामान्य जनतेला, जे लोक 50 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहे, सिनियर सिटीजन्स आहे, त्यांचं वॅक्सिनेशन करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता सरकारनी म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं पार्टिसिपेशन घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण की सरकारी हॉस्पिटल्स जे आहे त्यांच्यामध्ये ते लोक ऍट अ टाइम इतक्या सगळ्या लोकांना हँडल नाही करू शकत. तेव्हा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या गावामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, अमरावतीमध्ये जितकी प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्सना एम्पॉवर करून तिथे ताबडतोब लसीकरण, वॅक्सिनेशन करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपण लसीकरणाचा मुद्दा उपस्थित केलात. आशा मिरगेंना बोलतं करूयात. आशाताई, आपण मुख्यमंत्र्यांचं जनसंबोधन ऐकलं असेल. त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्यांना लस मिळायला हवी, पण सगळ्यांना लस कधी मिळणार ये तो ऊपरवाला ही बताएगा. ऊपरवाला म्हणजे त्यांचं म्हणणं केंद्र सरकार होतं. तुम्हाला असं वाटतंय का की केंद्र सरकारच्याच हातामध्ये लसीकरणाचं सार्वत्रिकीकरण आहे आणि आत्ताच्या घडीला लसीकरणाच्या निश्चित कालमर्यादे पद्धतीनं सुरू असलेल्या वाटपाला पण केंद्राचं धोरण जबाबदार आहे? केंद्राचंच धोरण जबाबदार आहे. कोणाकोणाला द्यायचं, किती अपलोड करायचे, या सगळ्याचं कंट्रोल हे स्टेट गव्हर्नमेंटच्या आरोग्य विभागाकडे नाही आहे. हे सेंट्रल, त्याच्यात एक युनिटी असावी म्हणून ते आपण सेंट्रलला ठेवावं अशा पद्धतीने आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री आपले सेंटर त्यांनी पण सांगितलं आणि त्यामुळे ते सेंटरच्या हातात आहे. आणि म्हणूनच माननीय उद्धवजी म्हणाले की ते ऊपरवाले के हात में, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातमध्ये आहे. आणि लसीकरणाचं जास्त देवयांनी म्हणाले तसं लसीकरण 100% हा यावरचा उपाय आहे. मी बानाईत सरांना 2 गोष्टींसाठी थँक्यू म्हणेल की याला राजकीय वळण देऊ नये आणि यात आपलाही समाज म्हणून सगळेच पक्ष म्हणून. आशाताई, याला राजकीय वळण देऊ नये असं आपण म्हणता, पण दुसऱ्या बाजूला लसीकरणाच्या बाबतीत वक्तव्य करताना येतो उपरवालाही बताएगा याच्यावरती मला हे एक सांगावं असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि मला एक राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब आहेत
आणि म्हणून त्यांनी जनतेला संबोधित करताना असं म्हणावं की ये तो उपरवाला जाणे, हा काही बरोबर अप्रोच नाही. त्यांनी सेंट्रलशी बोलणी करावी, सेंट्रलचे जे हेल्थ मिनिस्टर आहे त्यांच्याशी बोलणी करावी. प्रत्येक मार्ग बोलणी करून निघतो, पण पब्लिकला तुम्ही जेव्हा संबोधन करता तेव्हा असं म्हणायचं की उपरवाला जाणे ही अतिशय इररिस्पॉन्सिबल ठीक आहे, याच्यावर आशा मिरगेंचं उत्तर लागेल. आशाताई, आपल्याला एक आरोग्य अभ्यासक या नात्यानं नोंदवलेली प्रतिक्रिया मान्य होण्यासारखी आहे. नाही, त्यांच्या वरच्या लोकांशी चर्चा, डेली मीट हे सगळं चालू आहे आपले मोदी साहेब स्वतः. कारण काही फक्त महाराष्ट्रात आउटब्रेक नाही आहे, केरळला आहे, पंजाबला आहे, छत्तीसगडला आहे, मध्य प्रदेशात आहे. 4 ते 5 स्टेट मध्ये. पण आशाताई, जी परिस्थिती महाराष्ट्रात कागदावर महाराष्ट्राची दिसतेय, लोकसंख्या आशाताई, जास्त आहे या महाराष्ट्रात जी बाकीच्या परिस्थिती स्टेटपेक्षा. कागदावर दिसतीये तितकी परिस्थिती ना केरळची आहे ना पंजाबची आहे. कमी. पण चर्चा त्यांची सगळ्यांची चालू आहे. बर. ही चर्चा काही आपल्याला सांगून ते करणार नाही. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2 की विरोधासाठी विरोध करायचा असेल तर मी आपल्याला सांगते की आपल्या कुलकर्णी साहेबांनी पहिल्या वक्तव्यात सांगितलं की 22 दिवस झाले असं चालू आहे. दुसऱ्या वक्तव्यात म्हणतात 25 दिवस झाले असं चालू आहे. माझं असं म्हणणं आहे हार्डली 12 ते 15 दिवस झाले ते वाढते आहे, वाढत नाही आहे अशातला भाग नाही आहे. अतिसंसर्गजन्य असणे, त्याचं सेकंड स्ट्रेन येणे आणि त्याचा स्पाइक प्रोटीन जे आहे, डॉक्टर या नात्याने मी सांगते त्यामध्ये म्युटेशन असणे आणि प्लस आता जसं बालेक म्हणाले तसं या निमित्तानं कोरोनाच्या म्युटेशनची चर्चा होईलच, पण आताच्या घडीला वॅक्सिनेशनच्या निमित्तानं जी विविध प्रकारची वक्तव्य झाली त्या निमित्तानं भ्रम निर्माण होतोय की काय जनतेमध्ये, आणि तसा भ्रम निर्माण करणं आपल्याला परवडणार आहे का, यावर पटकन आपण बोलतं करूयात शिवराय कुलकर्णी यांना. प्रसादजी, महाविकास आघाडीचं कुठल्याही प्रश्नावर, कुठल्याही समस्येवर आणि कुठल्याही विषयावर एकमेव उत्तर ठरलेलं ते म्हणजे केंद्र. केंद्र केंद्र केंद्र, प्रत्येक गोष्टीला केंद्र जबाबदार आहे. अहो, जेवढे लसचे डोस पाठवले आणि जेवढं टार्गेट दिलं ते यांनी पूर्ण केलं नाही. लसीविषयी संशय निर्माण करण्याचं काम या सरकारने केलं. त्याच्यामुळे कालचं जे उद्धव ठाकरेंचं लाईव्ह आहे, हा लाईव्ह सगळ्यात मोठा करमणुकीचा कार्यक्रम होता. म्हणजे कपिल शर्मांना लाजवेल असा तो कार्यक्रम होता कालचा, जो कार्यक्रम होता तो. आणि अहो, धडधडीत खोटं बोलतात उद्धव ठाकरे. काल लसीच्या संदर्भामध्ये, भारतीय लस नाकारल्यागिरीच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेले जे वक्तव्य आहेत ते वक्तव्य खोटे आहेत. त्यांना कुठलीही जबाबदारी स्वीकारायची नाही. आपण जे मगाशीपासून विचारता आहात की अमरावती का वाढलं, अकोला का वाढलं, यवतमाळ का वाढलं, यवतमाळचा पालकमंत्री यवतमाळमध्ये नाही. कुठे आहे यवतमाळचे पालकमंत्री? 22 दिवसांमध्ये यवतमाळचे पालकमंत्री कुठे आहेत? यवतमाळमध्ये कोरोना वाढत असताना कोणत्या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत ते? त्यांना का मुख्यमंत्री समोर बोलवत नाहीत? जर दोषी असतील तर त्यांना का पोलिसांच्या स्वाधीन करत नाहीत? पण शिवराय कुलकर्णी, तुम्हाला काय म्हणायचंय की यवतमाळ मधला पालकमंत्री सक्रिय नसल्यानं प्रशासनाच्या माध्यमातून तिथला कोरोना नियंत्रणात करायला अडचणी येत आहेत? अगदी नक्की. पालकमंत्री पिक्चर मध्ये नाही. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कधीही अकोल्यामध्ये नसतात. अकोल्यामध्ये त्यांचा पत्ता नाही. गेल्या 20-22 दिवसामध्ये अमरावतीचे पालकमंत्री अमरावतीमध्ये दिसत नव्हते. हे चित्र आहे पश्चिम विदर्भाचं. सरकार आहे कुठे? ते फेसबुक लाईव्ह वर येतात. त्यांना 22 मार्च पासून क्वारंटाईन झालेले आहेत मुख्यमंत्री. ते फेसबुकवर येतात. त्यांचा आवडता छंद आहे फेसबुक लाईव्ह हा. आणि आशाताई मिरगे, आपण अतिशय स्पष्टपणे आणि ज्या 3 जिल्ह्यांचा उल्लेख केला गेला त्या 3 जिल्ह्यांच्या बाबत बोलायला हवं, कारण आत्ताच्या घडीला विदर्भातली सर्वाधिक बाधित जिल्ह्यांची ती आकडेवारी आहे. अकोला, अमरावती या बाबतीत आपल्या समोर आलेला मुद्दा आहे. यवतमाळच्या पालकमंत्र्यांच्या बाबत समोर आलेला मुद्दा आहे. या 3 जिल्ह्यांचे पालकमंत्री सक्रिय होते का जेव्हा कोरोना नियंत्रणात ठेवायची गरज होती? मुख्य मुळात अमरावतीचे पालकमंत्री सक्रिय नसताना मीटिंग घेऊन लॉकडाऊन करतात हे आपल्याला मान्य करावं लागेल. अकोल्याचे पालकमंत्री अकोल्यात कधी येतात ते अकोल्यापेक्षा अमरावतीच्या लोकांना कसं माहित पडेल? खोटं बोला, आपण रेटून बोला, हा विषय लक्षात घ्या. आता आपल्या आई बोलल्या देवयानी ताई की असिम्टोमॅटिक पेशंट हे ऍक्सिडेंटली टेस्टिंग होतं म्हणून लक्षात येत आहे. बरोबर? म्हणजे ऍक्सिडेंटली सुद्धा टेस्टिंग होतं या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाताना किंवा प्रवास करताना किंवा कुठेतरी मॉलमध्ये जाताना त्यांचं टेस्टिंग होतं किंवा ते ऍक्सिडेंटली डायग्नोज होत आहेत असं आता यांनी काही म्हणाले. बरोबर? म्हणजे टेस्टिंग होतं आणि कुठलाही
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता, माझ्या ताई म्हणण्याचा अर्थ असा होता की हा जो व्हायरस आता दिसतो आहे लोकांमध्ये त्याचे सिम्पटम्स नाहीये, तेव्हा जेव्हा आपण टेस्ट करायला जातो तेव्हाच तो लक्षात येतो. याचा अर्थ असा होत नाही की अमरावतीमध्ये झालं तर यवतमाळमध्ये झालं नाही, यवतमाळमध्ये झालं तर अकोल्याला करणार नाही. माझा उद्देश वेगळा होता की जेव्हा एखादा व्यक्ती टेस्टिंग करायला जातो काही पण कारणाने, त्याला बाहेर गावी जायचं असेल किंवा कुठे शोला जायचं असेल, तेव्हा लक्षात येत आहे की 75 to 80% ऑफ द पेशंट्स आर असिम्प्टोमॅटिक. म्हणजे आरोग्य प्रशासन जिवंत आहे, टेस्टिंग होत आहे. अरे टेस्टिंग तर होतच आहे. याचा अर्थ असा नाही की आपण कोरोना कंट्रोल मध्ये आणला, टेस्टिंग तर होतच आहे. अख्ख्या जगभरात टेस्टिंग होत आहे ताई. याचा अर्थ असा होत नाही, इथे एक मुद्दा उपस्थित राहतो की याचा अर्थ काही असं होत नाही की आपलं काम देवयानी सांगतोच, एक मिनिट आशाताई थांबा, आशाताई आणि शिवराय कुलकर्णी एकच मिनिट. पुरेसे टेस्टिंग होते का हा मुद्दा आहे. देवयानी कामकाज, आपलं काय निरीक्षण आहे? गव्हर्नमेंटचे जेवढे हॉस्पिटल्स आहेत तिथे पुरेसे टेस्टिंग करणं अवघड आहे, कारण त्यांची तेवढी स्ट्रेंथ नाहीये. त्याच्याकरता त्यांनी सोसायटी वाईज प्रायव्हेट हॉस्पिटल्सना आपल्या याच्यामध्ये घेऊन सगळ्यांचं टेस्टिंग एकदा करायला गेलं तर कदाचित आपल्याला करेक्ट नंबर येईल आणि त्याच्यावरती तोड निघेल. शिवराय कुलकर्णी, आपलं मत, वेळेची मर्यादा आहे. मी अगदी वेळेच्या मर्यादेमध्ये सांगतो. पहिली गोष्ट की या सरकारने या सगळ्या कोरोना वाढीचं खापर हे जनतेवर फोडलेलं आहे. त्यांनी सांगितलं की पहिले सांगितलं की मी माझं कुटुंब, पहिले सांगितलं मीच माझा रक्षक, आता सांगितलं की होय मी जबाबदार. अहो कसं करता तुम्ही? अहो लोकांपर्यंत जावं लागेल, लोक येतील, लोक टेस्ट करून घेतील. अहो लोक टेस्ट नाही, तुम्हाला घराघरात जावं लागेल, तुम्हाला लोकांना वेगळं करावं लागेल, कंपल्सरी विलगीकरणामध्ये ठेवावं लागेल. हे कुणी राबवायचं? पालकमंत्री गायब, जिल्हा प्रशासन गायब, 2-2, 3-3 हजार लोकांचे लग्न सोहळे होऊन राहिले, भव्य दिव्य कार्यक्रम होऊन राहिले. या कार्यक्रमांना रोखताम कुणी करायची? कोरोना संपल्यागत तुम्ही धडाधड परवानग्या वाटल्या. पण शिवरायजी तुम्हाला केवळ सत्ताधाऱ्यांना या राजकीय कार्यक्रमांबाबत जबाबदार नाही धरता येणार. विरोधक काही मागे राहिलेत का? विरोधकांनी सुद्धा त्याच पद्धतीचं वर्तन केलेलं आहे. आशाताई मिरगे, कुठलाच राजकीय माणूस आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण नाही करू शकला. प्रत्येकच माणूस नुसतं राजकीयच नाही, सुशिक्षित, अशिक्षित, अराजकीय, गरीब, श्रीमंत, इव्हन काही ठिकाणी टीम माय डॉक्टर्स ऑल्सो. या कोरोना 21 सप्टेंबरला हायएस्ट 92,000 पेशंट होते आणि त्यानंतर डिक्लाइनिंग सुरू झालं. डिसेंबर 20ला 0 पेशंट झाल्यानंतर प्रत्येकाने त्याला लाईटली घेऊन, बालाईट म्हणतात तसं, त्रिशूलचा नियम मोडला. प्रत्येकाने मोडला आणि ही चिंताजनक बाब आहे. विलास मराठे यांच्याकडे जाऊयात. गेल्या काही काळापासून त्यांचा संपर्क तुटला होता, ते आता परत जोडले गेलेत. या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात विलासराव मराठे, एका गोष्टीचं निरीक्षण तुम्ही संपादक, पत्रकार या नात्यानं द्यायला हवं की राजकारण्यांनी जे वर्तन केलं त्या वर्तनामुळे जनतेत संदेश काय गेला, ज्याची किंमत आता आपल्याला कदाचित भोगावी लागते. अगदी प्रसादजी बरोबर आहे. मी मागे म्हटल्याप्रमाणे जे राजकीय अमरावतीमध्ये झाले ते काही तिथे सोशल डिस्टन्सिंग नव्हतं, मास्क नव्हते, अगदी सर्रास, अगदी नेते मंडळीपासून तर कार्यकर्त्यांपर्यंत सर्व बिना मास्क सर्रास वावर करत होते. आणि दुसरं मेन कारण म्हणजे लग्न समारंभामध्ये 50 लोकांची फक्त परवानगी होती. तिथे तुम्ही वास्तविक बघितले तर 200, 300 लोक त्या लग्न कार्यक्रमांना उपस्थित असायचे आणि तिथे काही टेस्टिंग नाही किंवा काही बात तिथे तुमचं थर्मल तुमचं चेकिंग होऊन राहिलं, काही नाही. त्याच्यामुळे हा निश्चितच वाढायसाठी एक हे आहे. आणि दुसरं होम आयसोलेशनच्या बाबतीत जे गृह विलगीकरण आहे यामध्ये कोरोना बाधितांवर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाचा काही त्याच्यावर हेच नाहीये. म्हणजे मी कोरोना बाधित आहे, माझ्या घरावर शासन एक फलक लावतं, पण प्रशासनाने पाठ फिरवली की ते फलक फाडल्या जातं आणि कोणी सुद्धा तिथे येऊन बघत नाहीये. अशा प्रकारची स्थिती आहे सध्या. ठीक आहे. थोडक्यात काय तर राज्याची अवस्था. मला देवयानी खानकोजेंनाचा एक पटकन प्रश्न विचारायचा आहे. देवयानीजी, मर्यादित वेळ आहे आपल्याकडे, मला एक छोटंसं उत्तर पटकन द्या.
आत्ताची संपूर्ण अवस्था ही भगवान भरोसे असल्यासारखी आहे का? ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. काल जेव्हा मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन करून हे सांगितलं की तुम्ही जबाबदार, माझं कुटुंब जबाबदार, तुम्ही स्वतःची जबाबदारी घ्या. जर सर्व जनतेला स्वतःची जबाबदारी घ्यायची असेल तर यांनी फेसबुक लाईव्ह वरती येऊन लोकांना हा ऍडवाइस द्यायची काहीच गरज नाही. जर मला माझी चिंता करायची, स्वतःचीच चिंता करायची आहे, तर आपल्या राज्यातल्या लोकांचं काय काम? मग त्यांनी काय करतात ते? त्यांची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे? त्यांची काय रिस्पॉन्सिबिलिटी नाही. मी जबाबदार, माझं कुटुंब जबाबदार म्हणजे काय? आशाताई, याचं उत्तर काय? प्रसादजी, सगळ्या चॅनलिस्ट आणि आपल्या जनतेला माझा प्रश्न आहे की शासनानं प्रशासनानं काहीच केलं नाही. मग 21 सप्टेंबरचे 92,000 डिसेंबरमध्ये शून्य कसं काय झाले? नाही, त्यांनी केलं त्यांचं काम. असं नाही म्हणताय की त्यांनी केलं नाही. त्यांनी त्यांचं काम केलं, पण असं आवाहन करणं की मी जबाबदार आणि माझं कुटुंब जबाबदार, हे चुकीचं आव्हान जेव्हा आहे. त्यांची ट्रीटमेंट केली तेव्हाच ते झिरो झालं, हे नक्की खरं. आशाताई, आपल्या तर्काला एक आणखीन प्रतिवाद ऐकायचा आहे. तो आपल्या सोबत असलेल्या विलासराव मराठेंकडून. विलासराव, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. बस प्रसादजी, माझी एक अशी विनंती आहे शासनाला की प्रत्येक खासगी रुग्णालयामध्ये या आता सध्या हे कोविडचं जे खूप वाढून राहिलो, तर त्याच्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयात निदान एक 25% तरी आपले बेड हे त्यांनी रिझर्व्ह रिझर्व्ह केलेलं आहे साहेब. प्रत्येक खासगी रुग्णालयात 20% बेड त्यांच्या स्ट्रेंथ अनुसार 80-20च्या रेशोनी रिझर्व्ह बेड आहेत प्रत्येक खासगी रुग्णालयात. गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन. देवयानीताई, अमरावतीमध्ये खासगी इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. अलाउ करत नाही, प्रत्यक्ष रुग्णांना बेड मिळत नाही, कागदावर मिळत नाही. याच मुद्द्यावर आपण चर्चेला पुढे नेऊ. एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येऊ लक्षवेधीच्या पुढच्या भागात, आणि त्यावेळेला जास्तीत जास्त आपल्याकडून या मुद्द्यावरचं मंथन अपेक्षित आहे की कोरोनानी एका वर्षात आपल्याला काही शिकवलं का, आणि त्या पद्धतीनं ग्रामीण आरोग्य व्यवस्था सुधारली का? नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण डॉक्टर अविनाश बाणाई यांच्याकडे नागपूरला जातोय. नागपूरहून आपल्या सोबत ते जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, गेल्या वर्षभराच्या पूर्वी जेव्हा कोरोनाची स्थिती गंभीर झाली, टाळेबंदीच्या दृष्टीने आपण पावलं टाकली आणि 23 मार्चला पहिल्यांदा राज्याची टाळेबंदी आणि त्याच्यानंतर देशाची टाळेबंदी लागू झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत आरोग्य व्यवस्थेचं अद्ययावतीकरण झालं का? आपण शहाणे झालो आहोत का? आणि खास करून ग्रामीण भागात शहाणे तर नक्की झालेलो आहे, परंतु प्रश्न हा पडतो, हे मध्ये मध्ये जरी मला त्याला राजकीय रंग द्यायचा नाही तरी टीव्हीवर ज्या वेळेला सत्कार केल्या जातात आहे मिनिस्टरांचा म्हणा किंवा नवीन जे इलेक्ट होऊन आलेले आहेत किंवा त्यांच्या इलेक्शनचे जे आहेत, त्यावेळेला जी गर्दी बघतात त्यावेळेला एक जनसामान्य यांना सायकोलॉजिकली असं वाटायला लागलं की बहुतेक आता कोरोना राहिलेला नाही, कारण की स्वतः राजकीय व्यक्ती लोक ह्या पद्धतीने ते सेलिब्रेट करतात आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी कोरोनाची भीती ही ऑटोमॅटिकली निघून गेली. दिस इज अ सायकोलॉजिकल इफेक्ट. डॉक्टर बाणाई, आपण राजकीय वर्तनाविषयीची चर्चा केली, पण मी आरोग्य व्यवस्थेविषयी विचारलं होतं. तुमच्या लेखी विदर्भामध्ये आरोग्य व्यवस्था गेल्या वर्षभरात कशी सुधारली? थोड्या वेळापूर्वी जेव्हा कार्यक्रमाचा पहिला भाग संपत होता त्यावेळेला 80-20 80% आणि 20% अशा पद्धतीनं खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांच्या साठी 20% खाटा आरक्षित करण्याचा निर्णय झाला असं समोर आलं. प्रत्यक्षात ग्रामीण भागात तशी उपलब्धता नाही असे दावे केले गेले. आपण डॉक्टर आहात, डॉक्टर अविनाश बाणाई, आपण हे सांगा की वस्तुस्थिती काय आहे आता? जर समजा दुसरी लाट आली
मोठ्या संख्येने रुग्ण पुन्हा निर्माण व्हायला लागले तर गेल्या वेळच्या प्रमाणेच रुग्णांना रांगांमध्येच जीव आपला गमवावा लागेल का? नाही, मला एक सांगायचं आहे, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट किंवा प्रायव्हेट प्लेयर जे आहेत हेल्थ सेक्टरमध्ये, यांना आणण्याचा सध्या आवश्यकता नाही आहे. आपल्याजवळ अजूनही बेड्स गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा कॉर्पोरेशन सेक्टरमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे तिकडे लक्ष उगाचच घालून काही एक अर्थ नाही. बर, एक आणि अत्यंत महत्त्वाचं definitely निरीक्षण देवयानी खानखोसे त्याचा health प्रतिवाद करू services- इच्छितात असं दिसतंय. खाजगी क्षेत्रातल्या खाटांना अर्थात रुग्णालयातल्या बेड्सना इतक्या लवकर ऍक्टिव्हेट करण्याची गरज नाही असं डॉक्टर बाणाई यांचं निरीक्षण आहे. तुम्ही जेव्हा बाकीच्या ठिकाणी कोविड सेंटर्स म्हणून खाटा उभ्या केल्या बीकेसी मध्ये किंवा NSI ग्राउंड मध्ये, त्यावेळेला जेव्हा फक्त हॉस्पिटलमध्ये मुंबईत नाही, पुण्यामध्ये केलं गेलं, प्रत्येक महत्त्वाच्या पेशंट ठिकाणी जेव्हा केलं तुमचा गेलं. ऍडमिट होतो तेव्हा त्याला डॉक्टर्स लागतात, इक्विपमेंट्स लागतात, केअर लागते, ती तुम्ही कुठून आणणार? खासगी रुग्णालयाची गरज नाहीये असं या ठिकाणी म्हणणं अतिशय चुकीचं आहे. या ठिकाणी आपल्याकडे ऍज इट इज आपल्या स्टेटमध्ये हेल्थ व्यवस्था इतकी जास्त प्रोग्रेसिव्ह नाहीये. तेव्हा व्हॉट एव्हर आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या लोकांना ट्रीटमेंट देता येईल त्या त्या लोकांना आपल्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. तो असं म्हणणं की अरे आपल्याला खासगी रुग्णालयांची गरज नाही, अतिशय चुकीचं आहे. यावेळेला खासगी, प्रायव्हेट, पॉलिटिकल या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून ज्या माणसांना कोरोना झालाय त्या लोकांना ट्रीटमेंट देऊन बरं करणं इज द नीड ऑफ द आवर. पण मग देवयानी जी एक गोष्टीचा खुलासा आणखीन करा की आपण वारंवार असं सांगता आहात खासगी रुग्णालयांमधली आरोग्य व्यवस्था सक्रिय करा, मग गेल्या वर्षभरात काही बदलच नाही. अहो तुमच्याकडे एक सिंपल एक्झाम्पल आहे अकोल्यामध्ये की गोंदियामध्ये कुठे आता एक ऍक्सिडेंट झाला जिथे 7-8 मुलं भंडारामध्ये 8 मुलं रात्री दे गॉट बर्न्ट अलाइव्ह. कॅन यू इमॅजिन दिस? दिस इज अन एक्झाम्पल ऑफ हाऊ द गव्हर्नमेंट इज एम्पॉवर्ड टू टेक केअर ऑफ द पुअर पीपल ऑफ द स्टेट. कसं का झालं? जर तुमची आरोग्य व्यवस्था इतकी चांगली होती, ती 8 मुलं जळून वारली. थोडक्यात काय तर गेल्या वर्षभरात आपण काही शिकलेलो आहे असं दिसत नाही, असं निरीक्षण समोर येत आहे. आशाताई आपलं उत्तर अपेक्षित करतो. डॉक्टर आशा गुर्गे आपल्या सोबत आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये फायर एक्सटिंग्विशर्स नाही. अजूनही कळत नाही की आपण कोरोनाशी मानतोय की एकमेकांशी मानतोय. नाही, एकमेकांशी नाही भांडत आहे आपण. योगीजींच्या राज्यातली 63 मुलं फक्त ऑक्सिजन नसल्यामुळे मेलेली आपण ताई महाराष्ट्राची गोष्ट करतो. मी तुम्हाला महाराष्ट्राचा एक्झाम्पल दिला, आपण युपी नाही करत. मी पुन्हा माझं संपू द्या. भंडाऱ्याला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झालेलं नव्हतं, फायर एक्सटिंग्विशर नव्हते हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉल केलेले. 60 पोरांचा डेथ झाली. दॅट वॉज अन ऍक्सिडेंट आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर मुलं जिवंत होत नाही, तेव्हा अशा दुर्घटना होऊ नये. पण दॅट वॉज अन ऍक्सिडेंट. दॅट वॉज नॉट अन ऍक्सिडेंट. इट वॉज नॉट अन ऍक्सिडेंट. इट वॉज नॉट अन ऍक्सिडेंट. केव्हा? कारण त्या हॉस्पिटलमध्ये फायर एक्सटिंग्विशर नव्हते. त्यांनी डिमांड केलेली होती तरी सुद्धा ते सँक्शन केलेले नव्हते सरकारने. माझ्याकडे पेपर. आशाताई मी एक तपशील इथे देतो. आशाताई मी आपल्याला तपशील देतो. गेल्या वर्षीच्या एप्रिल-मेच्या सुमारास फक्त आणि फक्त 1.5 कोटी रुपये अग्निरोधक यंत्रणेच्या साठी भंडाऱ्याच्या रुग्णालयानं मागितले होते. त्या तारखेपासून आज तागायत ते पैसे गेलेले नाही, फक्त 1.5 कोटी रुपये. मला पुन्हा तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपण जेव्हा कोरोनाशी लढत होतो, आपण कोरोनाशी लढणं शिकत होतो, प्रायोरिटी आणि फोकस आपण कोरोनावर होतो, तर त्या काळामध्ये मी नाही म्हणत की ते दिले नाही म्हणजे चूक नाही आहे, परंतु 100% कोरोना कंट्रोलमध्ये आणता आपण कोरोनाबद्दल जर बोलतो तर कोरोना कंट्रोलमध्ये आणता अन्न पुरवठा विभागानं काय केलं, पण कोरोना कंट्रोलमध्ये आणलंच नाही. आरोग्य विभागानं काय केलं, सामान्य प्रशासन विभागानं काय केलं, वित्तमंत्र्यांनी पीपीई किट असतील किंवा आपल्या O2 सिलेंडर्स असतील ते कुठं कमी पडले का, यावर चर्चा होणं गरजेचं आहे. ठीक आहे, फार बरं झालं आपण हा मुद्दा उपस्थित केलात. आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणाच्या निमित्तानं या सर्व मुद्द्यांची चर्चा करू. आता शिवराय कुलकर्णींना त्या निमित्तानं प्रश्न विचारतो. शिवराय कुलकर्णीजी, आपल्याला असं वाटतं का की गेल्या वर्षभरामध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आहे
आणि ती सक्षम झाली नसेल तर यंत्रणा राबवणारे हात मात्र गब्बर झालेले आहेत. आरोग्य यंत्रणा सक्षम झालेली राहिली असती आणि ती चुस्त राहिली असती तर गेल्या 22 दिवसांमध्ये 100 पासून सुरुवात झालेले आकडे हे 1055 वर पोहोचले नसते. क्रमांक 1. क्रमांक 2, खाजगी रुग्णालयांमध्ये खाटा आहेत, खाजगी रुग्णालयांमध्ये खाटा आहेत हे सांगितलं जातं. शासकीय दर ठरवला जातो की ऑक्सिजन नसेल लागत तर 4,500 रुपये, ऑक्सिजन लागणार असेल तर 7,500 रुपये, व्हेंटिलेटर लागलं तर 9,500 रुपये. प्रत्यक्षामध्ये पेशंट गेल्यानंतर त्याला 15-15, 16-16, 20-20 लाख रुपये एकेका कुटुंबाला बिलं मिळून राहिले. याच्यावर कुठलंही कंट्रोल नाही, कुठलंही कंट्रोल नाही, कुठलंही. कशाचे खाजगी रुग्णालयांमध्ये बेड्स आहे म्हणून सांगता तुम्ही? आज लोकांना बेड मिळून नाही राहिले, अँब्युलन्सेस नाही आहे. आज मला सांगा, खासदार निधीमधून, आमदार शिवराज कुलकर्णी, आपण जी परिस्थिती सांगताय ती फक्त अमरावतीची आहे का फक्त विदर्भाची आहे का अख्ख्या महाराष्ट्राची आहे? कारण आताच्या घडीला मुंबई पुण्यामध्ये असा दावा केला जातो की मुंबई पुण्यामध्ये आता कोणालाही ना बेडसाठी थांबायची गरज आहे ना अँब्युलन्ससाठी थांबायची गरज आहे. आजारी पडा, ऍडमिट व्हा. मी आपल्याला सांगतो, जी परिस्थिती अमरावती, यवतमाळ, बुलढाण्यामध्ये गेल्या 15 दिवसात क्रमाक्रमाने वाढलेली आहे, ही परिस्थिती जर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उद्भवली तर सर्वत्र कसे सगळं ढिसाळ आहे, पत्त्याच्या बंगल्यासारखी यंत्रणा आहे, ती पटापट कोसळताना तुम्हाला दिसेल, जी आम्ही पश्चिम विदर्भामध्ये पाहून राहिलो. विलासराव, या निमित्तानं पुढचा प्रश्न, आत्ताच्या घडीला जी परिस्थिती पश्चिम विदर्भात आहे त्याच्यामुळे अख्खा विदर्भ कशा पद्धतीनं रखडू शकतो, अपंग होऊ शकतो, त्याचा परिणाम महाराष्ट्रावर काय होऊ शकतो? मी प्रसादजी आपल्याला सांगितल्याप्रमाणे खासगी रुग्णालय जे आहे तिथे आपल्या देवयानीताई म्हणाल्या की अमरावती मधलं मी उदाहरण देतो. अनेक खासगी रुग्णालय जिथे कोविड रुग्ण समजा ऍडमिट केला आहे तर त्याचा गुन्हे दाखल होऊन राहिले. म्हणजे मी पहिली गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की शासनाने जेवढी खासगी रुग्णालय आहे त्याच्यातले 25% असा एक GRच काढायला हवा की तिथे कोविडसाठी हे आरक्षित आहे. कारण की पश्चिम विदर्भात जी परिस्थिती असा GR आहे सर, असा GR आहे आणि त्या GRला इम्प्लिमेंट करण्यासाठी जसं तुम्ही म्हणताय की त्या रुग्णांना जास्त चार्ज केले जातात, त्याच्याकरता सरकारनी, कॉर्पोरेशननी आपले रिप्रेझेंटेटिव्ह नेमावे तिथे, त्यांनी सगळं मॉनिटर करावं. अमरावतीमध्ये शिवराय कुलकर्णी म्हटल्याप्रमाणे 10-10, 15-15 लाख रुपयाचे बिल बरोबर आहे. असं होऊ शकतं, मी असं म्हणत नाही असं होऊ शकत नाही, असं होतं. त्याच्याकरता आपल्याला हेच सोल्युशन आहे की कॉर्पोरेशन मधनं जे हेल्थ अधिकारी आहे त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह 2-2, 3-3 एका हॉस्पिटलमध्ये बसून त्यांनी ते मॉनिटर करावं. सिंपल गोष्ट आहे, त्याला काही जास्त खर्च लागत नाही किंवा वेळ लागत नाही. विलासराव, आता आपण थेट मुद्द्यावर आलात की ज्या पद्धतीनं आरोग्य यंत्रणा राबवायला हवी तशी ती राबवली जात नाही. आशाताई, आपलं उत्तर अपेक्षित करतो. मला महत्वाच्या 2 गोष्टी शिवराजींना सांगायचं आहे. चुस्त नसलेल्या आरोग्य यंत्रणेनीच हा कोरोना डिसेंबरमध्ये 0वर आणलेला होता, हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल. विषय क्रमांक 2, सुरुवातीच्या काळात जेव्हा सगळंच येऊन पडलेलं, प्रायव्हेटमध्ये गेलेल्या पेशंटला 15-15, 20-20 लाख बिल आलं. परंतु जेव्हा ही परिस्थिती माननीय आरोग्य मंत्री राजेश टोपेजींना कळली, त्यांनी त्यात एक नियमावली करून देवानीजी म्हणतात तसं सरकारची माणसं जाऊन रेग्युलराईज करून कित्येक माणसांचे पैसे, निदान अकोला, वाशिम जिल्ह्याची मी नावं सांगू शकते, वापस सुद्धा मिळालेली आहे. विषय क्रमांक 2. विषय क्रमांक 3, ही एक सगळी आरोग्य यंत्रणा आहे किंवा हा जो सगळा तुमच्या कोरोनाच्या विरुद्धची लढाई आहे, ही फक्त शासन, फक्त प्रशासन याची नसून ही प्रत्येक माणसाची केल्याशिवाय त्यातून आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, आपण ढिसाळ आहोत, आपलं शासन प्रशासन अस्तित्वात नाही. आणि कालच मी टीव्हीवर वाचलं की 16,000 काही लोकांवर कारवाई होऊन 32 लाखाचा रेव्हेन्यू मास्क बांधलेला नाही म्हणून जमा झाला. या ढिसाळ बिनाचुस्त शासनाने तो मिळवलेला. एक मिनिट, अतिशय चूक गोष्ट आहे की हायलाईट तुम्ही कशावर करता की आम्ही एवढा फाईन लोकांकडनं रिकव्हर केला. अतिशय चुकीची गोष्ट आहे ती. नाही, याच्या पलीकडे एक मिनिट देवयानीजी, याच्या पलीकडे मला आशाताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. आशाताई, अहो, मास्क लावला नाही म्हणून जर तुम्ही दंड वसुलीच्या बाबतीत स्वतःची पाठ ठोकून घेणार असाल तर सगळ्या नेत्यांवर कधी कारवाई करणार?
का फक्त कारवाई सामान्य माणसावरच करायची आहे तुम्हाला? काल धनंजय महाडिकांच्या घरातलं लग्न होतं. धनंजय महाडिकांच्या घरातल्या लग्नात काय परिस्थिती होती? अहो, तुमच्या परिवार संवाद यात्रेमध्ये काय परिस्थिती होती? राजकीय नेत्यांचं काय वर्तन चाललंय? सामान्य माणूस 50 पेक्षा जास्त लोकांचं घेऊन लग्न करायला लागला की तिथे कारवाई होणार. मास्क नाही घातला, कारवाई होणार. तुमचे नेते फिरतात का मास्क लावून? मुळात लक्षात घ्या काहीच कारवाई करत नाही, शासन झोपलेलं आहे. म्हणून मी मास्कची गोष्ट सांगितली. विषय क्रमांक नाही, मान्य आहे. माझं म्हणणं आशाताई, माझं म्हणणं असं आहे ना की नेत्यांनी वर्तनाने आदर्श निर्माण करावेत. आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री सोडले तर मंत्रिमंडळात कोणाच्या तोंडावर मास्क राहिलाय? धनंजय महाडे ज्यांच्याकडे जे राष्ट्रवादी सोडून नुकतेच बीजेपीत गेलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आम्ही केली आहे. अच्छा, आता ते भाजपात गेलेले आहेत त्याच्यामुळे गुन्हा दाखल व्हावा मंजूर आहे. नाही. शिवराज कुलकर्णी उत्तर द्या. धनंजय महाडिकांवर गुन्हा दाखल करावा ही मागणी, जर ही मागणी राजकीय हेतून असेल तर ती बाजूला ठेवा, पण त्यांना त्यांच्या लग्नात किती लोकांना बोलवावं आणि किती लोकांना बोलवू नये हे कळायला हवं. ज्यांनी चुका केल्या त्या सगळ्यांवर अच्छा, सगळ्यांवर कारवाई व्हावी. ठीक आहे. आशाताई एकदा उत्तर ऐकूयात. शिवराज कुलकर्णी उत्तर देत आहेत. शिवराजी. आशाताई, आपण ज्या महाराष्ट्राचं कौतुक करतायत, ज्या सरकारचं कौतुक करतायत, त्या महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक बळी या महाराष्ट्रामध्ये गेले. एक लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये प्रेतांची अदलाबदल झाली. भलते प्रेत भलत्यांच्या घरी गेले. त्या महाराष्ट्रामध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये मुलींवर बलात्कार झाले. आपण कारवाई केलेली नाही. कशाला महाराष्ट्राच्या यंत्रणेचं कौतुक सांगून राहिल्या? तो जर पाढा वाचायचा असेल तर तो एवढा मोठा पाढा आहे की तुम्ही पुन्हा फेसबुक लाईव्हला येऊ शकणार नाहीत. कोणत्या तोंडाने याल? आता ठीक आहे की तुम्ही निर्लज्जपणाची शाल पांघरलेली, बुरका पांघरलेला म्हणून ठीक आहे. सगळं लोकांवर खापर फोडतात तुम्ही. दंडात्मक कारवाया करता. आज तुम्ही लॉकडाऊन करणार, व्यापाऱ्याला मारणार, किराणा दुकानदाराला मारणार, तुम्ही दूधवाल्याला मारणार, तुम्ही गरीब फेरीवाल्याला मारणार, तुमच्या सरकारी कार्यालय चालू राहतील, गलेलट्ट पगार लोकांच्या चालू राहतील, आणि रोज हातावर कमवणाऱ्या माणसाला, ज्याला तुम्ही हजारो रुपये इलेक्ट्रिकचं बिल दिलेलं आहे, ज्याला तुम्ही मोठा करांचा भुर्दंड लावलेला आहे, हजारो रुपये इलेक्ट्रिकचं बिल केल्यावर आता त्याचे तुम्ही दुकानं बंद करणार, त्याचे दवाखाने बंद, त्याचे सगळे कारभार बंद करणार. कुठे चालला महाराष्ट्र? काय करताय तुम्ही? शिवराजी, मी आपल्याला हस्तक्षेप करून वेळेची मर्यादा असल्यानं थांबवतो. विलास मराठे, पटकन आपण याही गोष्टीवर चर्चा करू की आत्ताच्या घडीला लसीकरणाच्या निमित्तानं कोरोनाची भीती घातली जाते असाही समाज माध्यमातला प्रचार आहे. या सुद्धा चर्चे करताना हे सुद्धा लोक म्हणतात की बा शासनाला आता लस आपले येणाऱ्या काही दिवसात त्या खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणारच आहे. त्याचा सुद्धा हा काय प्रकोप आहे का? आणि दुसरं मला एक प्रसादजी तुम्हाला एक लक्षात आणून देतो की इन्शुरन्सच्या माध्यमातून खासगी रुग्णालयाचे एवढे बिल निघाले आहे, हे सुद्धा हा सुद्धा लवकर उद्रेक होणारच आहे, आपल्या सर्वांना समजणारच आहे. त्याच निमित्तानं एकदा आशाताईंना विचारूयात. आशाताई, लस खपवण्याच्यासाठी कोरोनाची भीती निर्माण केली जाते, हा समाज माध्यमातला प्रचार जर समोर असेल तर त्यावर सरकारचं उत्तर आहे? सरकारचं असो की डॉक्टर म्हणून माझं असो, मला नाही वाटत की असं काहीतरी आहे. कारण लस दिल्यामुळे आपण सेफ राहणार आहोत. सेकंड स्टेज येणारच आहे असं समजूया की बाबा महाराष्ट्रात लस खपवून पैसे कमवण्यासाठी केलाय. लंडनला का फिरत आहे, आफ्रिकाला का वाढत आहे, याचंही उत्तर आपल्याला स्वतःला द्यावे लागेल. विषय क्रमांक 2, दिग्विजय आपल्या कुलकर्णी साहेब म्हणाले तसं जर लॉकडाऊन करायचं नाही, जर व्यापाऱ्यांची हे बंद करायची नाही, तर हा कोरोना थांबवण्यासाठी उपाय काय आहे? कोरोना थांबवण्यासाठी उपाय काय आहे? देवेंद्र खानभोज, एखादा उपाय पटकन सांगता येईल का? कोरोना थांबवण्यासाठी उपाय हाच आहे की सगळ्या लोकांनी प्रिकॉशन्स तर घेतलीच पाहिजे, पण त्याच्याशिवाय लसीकरण, वॅक्सिनेशन फास्ट ट्रॅक वरती गेलं पाहिजे. आज इस्रायलमध्ये 50% लोकांचं लसीकरण, वॅक्सिनेशन ऑलरेडी झालेलं आहे. पण देवेंद्रजी, इस्रायल आपल्या समोर केवढासा देश आहे. असू देत, पण आपण आपल्या समोर जर चांगला एक्झाम्पल ठेवला तर आपण त्याला थोडं तर फॉलो करू शकतो. लसीकरण इज द मोस्ट इम्पॉर्टंट. शिवराज कुलकर्णी, आता ही जबाबदारी केंद्रावर येते की लसीकरण वेगवान झालं पाहिजे? मला सांगा प्रसादजी की जो कोटा तुमच्याकडे सुपूर्द केला तो पण संपला नाही अजून. तुम्ही किती फॉलोअप केला,
की हे लोक लस घ्यायला तयार आहेत, त्या जागी दुसरे पर्याय तुम्ही सुचवलेत का? दुसरे कोरोना योद्धे शोधलेत का तुम्ही याच्यासाठी कोणती मोहीम राबवतायत राज्य पातळीवर? अहो सेंटरच्या सेंटर खाली आहेत. अनेकदा एक ती जी बाटली असते ती उघडल्यानंतर जर 3 माणसं त्यातले आले नाही तर ती लस फेकून द्यावी लागते ओपन केलेली. अशी लस वाया घालवली या राज्यांनी. यांचं प्लॅनिंग नाही आहे, यांचं नियोजन नाही आहे. यांनी केंद्राकडे आग्रह केला पाहिजे, यांनी केंद्राकडे मागणी केली पाहिजे. यांनी मागणी केली आणि पुरवठा झाला नाही तर केंद्र जबाबदार राहील. पण तुमच्याकडे दिलेला कोटा तुम्ही पूर्ण करू शकत नाही, त्यांना देऊ शकत नाही. तुम्ही संभ्रम उभा करता आणि मग कसं लसीकरण होणार आहे? ठीक आहे त्यामुळे शिवराजजी, या निमित्तानं एक छोटासा तपशील देतो. काल छगन भुजबळ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्हीही राजकीय नेत्यांच्याकडून झालेल्या वक्तव्यातला एक महत्वाचा कॉमन मुद्दा, समान मुद्दा हा होता की सरकारी कर्मचारीच लस घ्यायला पुढे येत नाहीयेत. आशाताई, मला वाटतं सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तरी किमान लसीकरणाच्या निमित्तानं असलेले टप्पे वेगानं पूर्ण व्हायला हवेत. प्रसादजी पर्याय उपस्थित करून अपलोडिंग बंद केलेलं आहे याची जाणीव तरी आहे का आपल्या सगळ्यांना? केंद्राकडून अपलोडिंग बंद केलेलं आहे. सुरुवातीच्या काळात वॅक्सिनेशन बद्दल थोडीशी भीती होती, लोक यायचे नाही सुरुवातीच्या काळात. पण नंतर डॉक्टर लोकांनी घेतल्यानंतर आणि काही होत नाही हे पाहिल्यानंतर झपाट्यानं लोक अपलोडिंगला आले आणि आता जवळपास 21 दिवस झाले, 3 आठवडे अपलोडिंग बंद आहे. अपलोडिंग हे सेंटर कडून बंद केलं गेलेलं आहे. अपलोडिंग बंद असताना कोण येणार लस घ्यायला? पण तुमच्याकडे ऑलरेडी जेवढे अपलोड झालेले वॅक्सिन्स होते, जसं शिवराया कुलकर्णी म्हणाले, ते बरेचसे वेस्ट गेलेले आणि ते तुम्ही देऊ शकलेले नाहीत अजूनपर्यंत. तुम्ही माणसं तयार सुरुवातीच्या 3 ते 4 दिवस त्यानंतर लोक घ्यायला लागले. फेकल्याची परिस्थिती फार जास्त कठीण नाही आहे. नाही तरी सुद्धा तुम्हाला जे अपलोड केलेले वॅक्सिन होते त्याचं युटिलायझेशन 100% झालेलंच नाहीये अजून. कारण लोक जात नाहीये, लोक घाबरतात इंजेक्शन घ्यायला. झालेलं आहे. 3 कोटी जे आपल्याकडे आलं होतं ते झालेलं आहे आणि अपलोडिंग सेंट्रल गव्हर्नमेंटने बंद केलेलं आहे. लक्षात घ्या. एक मिनिट, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. शिवराय कुलकर्णी, पटकन एक छोटीशी प्रतिक्रिया आपल्याकडून अपेक्षित करतो. अपेक्षित प्रमाणात लस महाराष्ट्राला मिळतीये का मिळत नाहीये? अपेक्षित प्रमाणामध्ये महाराष्ट्राला लस मिळते आहे. यांना दिलेली लस हे देत नाहीत, सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही. यांनी पर्यायी व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे. मी जर घ्यायला, अ व्यक्ती जर घ्यायला तयार नसेल तर ब व्यक्ती तिथे तयार पाहिजे की तो ब घ्यायला तयार आहे. या प्रकारची कुठलीही योजना या शासनाने आखलेली नाही. यांना कसे करून या लसीकरणाचा बोजवारा उडवायचा आहे आणि केंद्राकडे बोट दाखवायचा आहे, ही यांची खरी नियत. आणि त्या आपण दृष्टीने वेळेची मर्यादा असल्याने तुम्हाला थांबवतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. मात्र जाता जाता सगळ्यांना सल्ला की कोरोनाच्या प्रतिबंधात्मक प्रत्येक उपायाला अत्यंत गांभीर्यानं घ्या. लसीकरणामध्ये तुमचा नंबर लागला असेल तर जाऊन स्वतः लस टोचून घ्या. लस टोचल्यानंतर सुद्धा असलेली आरोग्यविषयक खबरदारी घ्याच. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. आरोग्य अनमोल आहे. काळजी करायला तुमच्याशिवाय तुमच्यासाठी दुसरं कोणीही नाही. तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.